आणि साताऱ्यामधल्या नीलम शिंदेच्या कुटुंबियांना अखेर अमेरिकेचा व्हिसा मिळालाय। आता लवकरच नीलमचे वडील अमेरिकेमध्ये उपचार घेणाऱ्या नीलमला भेटू शकणार आहेत। नीलमच्या कुटुंबियांना व्हिसा मिळावा यासाठी एनडीटीव्हीने एक विशेष मोहीम सुरू केली होती आणि या मोहिमेला आता यश आलंय। एनडीटीव्हीच्या बातमीनंतर वेगानं चक्र कशी फिरली आणि नीलमच्या कुटुंबियांना व्हिसा कसा मिळाला बघूया। साताऱ्याची लेक नीलम शिंदेपर्यंत लवकरच तिचे बाबा पोहोचणार आहेत। नीलम शिंदेच्या वडिलांच्या व्हिसासाठीच्या लढ्याला यश आलंय। आता लवकरच ते अमेरिकेला निघणार आहेत। नीलम शिंदे कॅलिफोर्निया विद्यापीठात एमएसच्या शेवटच्या वर्षात शिकतेय। नीलम शिंदेचा 14 फेब्रुवारीला कॅलिफोर्नियामध्ये अपघात झाला। नीलम इव्हनिंग वॉकला गेली असताना एका गाडीनं तिला धडक दिली। नीलमच्या मैत्रिणीनं या संदर्भात नीलमच्या वडिलांना फोन करून माहिती दिली। नीलमवर सॅक्रामेंटोमधल्या यूएस डेव्हिस मेडिकल सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत। या हॉस्पिटलनंही नीलमच्या वडिलांना अपघाताबद्दल माहिती दिली। नीलमच्या मेंदूचं ऑपरेशन करायचंय। नीलम कोमात असल्यानं तिच्या रक्ताच्या नातेवाईकांची पुढच्या उपचारांसाठी परवानगी आवश्यक आहे। तसंच या अपघातातल्या दोषी ड्रायव्हरला पोलिसांनी पकडलंय। मात्र रक्ताचे नातेवाईक आल्याशिवाय गुन्हा दाखल होत नसल्याचं अमेरिकेतले पोलीस सांगतायत। नीलम शिंदेच्या कुटुंबियांना व्हिसा मिळत नसल्याचं प्रकरण एनडीटीव्हीनं लावून धरलं। शिंदे कुटुंबियांना व्हिसा मिळावा यासाठी एनडीटीव्हीनं मोहीम सुरू केली होती। अखेर या मोहिमेला यश आलंय। तोपर्यंत आम्ही ऑनलाईनमध्ये प्रोसेसमध्ये गेलो, तर ऑनलाईनमध्ये प्रोसेसमध्ये गेल्यानंतर ह्याने आम्हाला रेग्युलरमध्ये ठेवलं। त्यामुळे अजून आम्हाला 26 किंवा 27 28 मार्चपर्यंत तारीख मिळाली नसती। त्यामुळे आम्ही टेन्शनमध्ये आलो की आता आपल्या मुलीला आपण भेटू शकतो। शिंदे कुटुंबियांना व्हिसा मिळावा यासाठी एनडीटीव्हीनं मोहीम सुरू केल्यावर वेगानं चक्र फिरली। मुख्यमंत्री फडणवीस, खासदार सुप्रिया सुळेंनी फोन करून शिंदे कुटुंबियांशी संपर्क साधला। त्यांना मदतीचं आश्वासन दिलं। त्यानंतर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनीही संबंधित यंत्रणांशी संपर्क साधला। राज्य सरकारनं पुढाकार घेत अमेरिकन दूतावासाच्या मदतीनं अमेरिकेशी संपर्क केला आणि अखेर शिंदे कुटुंबियांना व्हिसा मिळाला। सरकारकडून महत्त्वाचं व्हिसासाठीच मदत मिळाली। म्हणजे पूर्णपणे सर्व काही प्रोसेस त्यांच्या थ्रू झाली। म्हणजे त्यांनी जे काय स्लॉट बुकिंग वगैरे आम्हाला करून इमर्जन्सीमध्ये आमची जे काय तळमळ बघून आम्हाला म्हणजे देवेंद्र फडणवीस जे असतील आणि त्यांची पूर्ण टीम जे असेल, अजित पवार जे असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, मुरलीधरजी मोहोळ साहेब असतील, सुप्रिया सुळे जी असतील, अतुल बाबा, आमारे के श्रीनिवास पाटील असतील, बाळासाहेब पाटील यांनी म्हणजे खूप जास्त त्याबद्दल आम्हाला हेल्प केली। नीलम शिंदेच्या वडिलांना अमेरिकेत राहण्यासाठी आता 1 वर्षाचा व्हिसा मिळालाय। नीलमला बरं करून घेऊन येणार असं तिच्या वडिलांनी म्हटलंय। व्हिसा आम्हाला 1 वर्षाचा मिळाला आहे। आता तिथं ती बरी झाल्यानंतरच आम्ही तिला घेऊन इकडे निघणार। काय बस बाकी काही नाही, तिला बरं वाटावं एवढीच परमेश्वराला आमची मागणी आहे की ती त्यातनं सावरावी। नीलम शिंदेच्या कुटुंबियांना व्हिसा मिळाल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळांनीही समाधान व्यक्त केलंय। माननीय परराष्ट्र मंत्री डॉक्टर जयशंकरजी असतील, तिथले राज्यमंत्री पवित्रा मार्गारेट असतील, कीर्तिवर्धन सिंग तिथले राज्यमंत्री, हे सगळे आम्ही एकत्र काम करतो। त्यामुळे मी तात्काळ या सगळ्यांशी संपर्कही साधला, या सगळ्यांना मेलही केले आणि त्यातून त्यांनी सुद्धा हालचाल केली। त्यासोबत खऱ्या अर्थाने या सगळ्या प्रक्रियेला वेग कुठं आला तर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजींनी याच्यामध्ये लक्ष घातल्यानंतर तात्काळ त्या वडिलांना आणि तिच्या भावाला अमेरिकेला जाण्यासाठीचा व्हिसा मिळण्यासाठीची अपॉइंटमेंट मिळाली। मला या गोष्टीचं अतिशय समाधान आहे की आम्ही त्या ठिकाणी इंटरव्हेन्शन केल्यानंतर नीलम शिंदे यांच्या नातेवाईकांना व्हिसा मिळालेला आहे। मी अमेरिकन काउन्सिलेटचं मनापासून त्यांचे आभार मानतो, काउन्सिल जनरलचे आभार मानतो की त्यांना माझ्या कार्यालयाने विनंती केली की अशा प्रकारची इमर्जन्सी आहे आणि त्यामुळे हा व्हिसा द्या, आणि त्यांनी आउट ऑफ द वे जाऊन किंवा त्यांच्या सगळ्या पद्धतींना त्या ठिकाणी फाटा देत अतिशय तात्काळ अशा प्रकारचा व्हिसा दिलेला आहे। मी अपेक्षा करतो की ते त्या ठिकाणी जातील आणि नीलम या लवकरात लवकर बऱ्या होतील अशी ईश्वराला प्रार्थना करतो। 14 फेब्रुवारीला नीलमला अमेरिकेत अपघात झाला। त्यानंतर 16 फेब्रुवारीला शिंदे कुटुंबियांनी व्हिसासाठी अर्ज केला होता। आता अखेर सरकार आणि विविध यंत्रणांच्या प्रयत्नांनंतर नीलमच्या वडिलांना व्हिसा मिळालाय। आता नीलमचे वडील आणि तिचा मामेभाऊ अमेरिकेला जाणार आहेत। नीलम लवकर बरी व्हावी आणि वडिलांबरोबर लवकरच भारतात यावी या सदिच्छा। जुई जाधव, एनडीटीव्ही मराठी, मुंबई।